अरे व्यवहार मध्ये निमित्त करून तुम्ही हट नका करू हो आम्हाला. खरं तर आपली पार्टनरशिप तुटावी असं आम्हालाही मनापासून वाटत नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय त्यावरून आम्ही आमचा हा निर्णय घेतलाय. हे बघ श्रावणी, तू एका चांगल्या घरातून आलेली संस्कारी मुलगी आहे, म्हणून सांगतोय मी तुला की उद्या तुझ्या हातून काही चूक घडण्याआधी मी तुला सावध करतोय. श्रावणी, ओके, क्लिअरच विचारतो. श्रावणी, तुझ्या आणि केटीमध्ये असं काही ते बंगला ज्या इस्टेट एजंटनी त्याला विकला त्याचं मीटिंग मला पाहिजे बघ. फोनवर बोललं तरी चालेल. अप्पा तुमचं काम झालंच म्हणून समजा. आज लिंगप्पा साहेबांशी आमचे वाद झाले. लिंगप्पा साहेब का? सकाळी पेपरमध्ये आम्ही बातमी वाचली की स्टील आणि सिमेंटचे रेट्स वाढले. तसेच आम्ही धावत परत ऑफिसला गेलो की फ्लायओव्हरचं प्रोजेक्ट चालू आहे, इतरही अनेक साईट चालू आहेत, त्यामध्ये आम्हाला नुकसान सोसायला लागू नये. ती चर्चा लिंगप्पा साहेबांबरोबर करत असताना त्यांचं एक वेगळंच रूप आमच्या समोर आलं. देवयानी त्यांना कुठल्याही परिस्थितीत नुकसान सोसायचंच नाही. उलट त्यांनी आम्हाला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करण्याचा सल्ला दिला. आम्हाला नाही पटला त्यांचा न्याय. विक्रम, तुझ्या बिझनेस मधनं मला फार काही कळत नाही, पण एक सांगेन, तुझ्या मनाला जे पटेल ना तेच कर. खरं तुझं म्हणणं. यापुढे आम्ही तेच करायचं ठरवलंय देवयानी, जे आमच्या मनाला पटतं. आणि हीच गोष्ट आज आम्ही लिंगप्पा साहेबांच्या लक्षातही आणून दिली. प्लीज तुम्ही काहीतरी करा, नाही तर ते सायकलची माणसाने सायकल म्हणून त्याला काहीतरी करतील, मारतील त्याला. माझा पूर्ण विश्वास आहे, माझा पूर्ण विश्वास आहे की प्रॉपर प्लान करून तुझा राज आमच्यापासून पळून गेलेला आहे. आता त्याच्या लोकांनी त्याला मारलं तर ठीकच आहे, नाहीतर मी त्याला गोळ्या घालतो. 2 महिन्यात आम्ही पैसे दिले तरी चालतील असंच ठरलं होतं ना आपलं. म्हणूनच आम्ही या घराचं पोझिशन घेतलं. काय झालंय माहितीये का? अहो, जरा मालकांचा पर्सनल प्रॉब्लेम झालाय. समजून घ्या ना तुम्ही. हो, त्यामुळे ना त्यांनी मला तुमच्याकडची रक्कम ताबडतोब घेऊन यायला सांगितले. आता मला सांगा, मी काय करू? तुमच्या मालकांना असं वाटतंय का की आम्ही पैसे देणार नाही आहोत म्हणून? नाही नाही, तसं अजिबात नाहीये विक्रम साहेब. साहेब आता नाईलाज झालाय हो. हे बघा, माझं जरा ऐकून घ्या. मी तुम्हाला परत फोन करतो. हा, तेव्हा रक्कम तयार असेल. यावरही माझा विश्वास आहे. आयशा माझ्याकडे डिवोर्स मागते. काय? हो श्रावणी, पण केटी, तिला का हवा डिवोर्स? तिला असं वाटतंय की आपल्या दोघांचं अफेअर आहे. काय? मी तिला खूप समजावलं, पण ती ऐकायला तयारच नाही. केटी, रिलॅक्स. हे बघ, हवं तर मी आयशाजवळ बोलते. नाही श्रावणी, आयशाला भेटून काही फायदा नाही. ती याचा इश्यू उभं करणार. ह्या बाबतीत तिला समजवणं अशक्य आहे. आय एम लॉस्ट. केटी, श्रावणी, तुझ्यासारखं आयशाने मला समजून घेतलं असतं तर. देवयानी, तू काळजी करू नकोस. यातनं काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. मार्ग नाही निघाला तर? कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायला आम्ही